नमस्कार. भारत सरकार सध्या एक अशा मिशनवर काम करते जे देशाच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचं ठरू शकतं. हे मिशन आहे जैव तंत्रज्ञान म्हणजे बायोटेक्नॉलॉजीशी संबंधित. चला तर मग या योजनेबद्दल आणि तिच्या प्रचंड मोठ्या ध्येयाबद्दल सविस्तर जाणून घेऊया. चला सुरुवातच करूया एका जबरदस्त आकड्याने. 300 अब्ज डॉलर्स. हो, अगदी बरोबर. हा आकडा म्हणजे भारताच्या एका मोठ्या ध्येयाचं प्रतीक आहे. हे 300 अब्ज डॉलरचं लक्ष्य आहे भारताच्या जैव अर्थव्यवस्थेसाठी म्हणजे बायो इकॉनॉमीसाठी. सरकारला एक क्षेत्र इतकं मोठं करायचं आहे की ते जागतिक स्तरावर एक मोठी शक्ती बनेल. तर आपण आता हे समजून घेऊया की या 300 अब्ज डॉलर्सच्या ध्येयाचा नेमका अर्थ काय आहे आणि भारत हे कसं साध्य करणार आहे. हे ध्येय गाठण्यासाठी एक पक्की योजना आहे. 2024 मध्ये या प्रवासाची सुरुवात झाली आहे. 2026 मध्ये आपण कुठपर्यंत पोहोचलोय याचा आढावा घेतला जाईल आणि 2030 पर्यंत हे ध्येय पूर्ण करायचं आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की सरकार या योजनेबद्दल किती गंभीर आहे. पण प्रश्न हा आहे की भारत हे इतकं मोठं ध्येय गाठणार तरी कसं? तर त्याचं उत्तर आहे बायो राईड योजनेद्वारे. तर ही बायोराईड योजना नक्की आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक केंद्रीय सरकारी योजना आहे. तिचा मुख्य उद्देश आहे संशोधन, नवीन शोध आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देणं, जेणेकरून भारताची जैव अर्थव्यवस्था झपाट्याने वाढेल. या योजनेबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टींवर एक नजर टाकूया. ही योजना 2024 मध्ये सुरू झाली. याची अंमलबजावणी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयामार्फत होत आहे आणि सध्याच्या टप्प्याची अंमलबजावणी 2026 पर्यंत चालेल. आता सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया. ही योजना नक्की काम कशी करते, म्हणजे तिचे मुख्य घटक तरी कोणते आहेत? चला पाहूया. या योजनेचे 3 मुख्य आधारस्तंभ आहेत. पहिले 2 म्हणजे संशोधन आणि उद्योजकता, जे आधीपासूनच महत्त्वाचे होते. पण खरा गेम चेंजर आहे तो तिसरा घटक, बायो मॅन्युफॅक्चरिंग. हा एक अगदी नवीन आणि अतिशय महत्त्वाचा भाग यात जोडला गेला आहे. पण मग प्रश्न येतो की हे बायो मॅन्युफॅक्चरिंग इतकं महत्त्वाचं का आहे? कारण कसं आहे ना, नवीन आयडियाज फक्त लॅबमध्ये राहून चालणार नाहीत. त्यांना मोठ्या प्रमाणावर बनवून बाजारात आणायला हवं, बरोबर? आणि बायो मॅन्युफॅक्चरिंग नेमकं हेच काम करतं. म्हणजे हा एक प्रकारे प्रयोगशाळा आणि बाजारपेठ यांना जोडणारा पूल आहे. म्हणूनच ते 300 अब्ज डॉलर्सचं लक्ष्य गाठण्यासाठी हा घटक अगदी कळीचा आहे. चला आता या योजनेच्या व्यापक परिणामांबद्दल बोलूया. ही योजना फक्त पैशांपुरती मर्यादित नाहीये. तिचे देशासाठी खूप मोठे आणि दूरगामी फायदे आहेत. बघा, ही योजना नवीन शोधांना प्रोत्साहन देते, बायोटेक स्टार्टअप्सना मदत करते आणि उद्योजकतेला चालना देते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही योजना पर्यावरणाची काळजी घेणाऱ्या उपायांवर भर देते, जे भारताच्या लाईफ मिशनशी अगदी सुसंगत आहे. या योजनेचं मुख्य उद्दिष्टच आहे शाश्वत आणि पर्यावरण स्नेही विकास. म्हणजे असा विकास जो आपल्या पर्यावरणाला हानी पोचवणार नाही, उलट त्याची काळजी घेईल. मग ह्या सगळ्याचा भविष्यासाठी काय अर्थ आहे? खरं तर ही योजना म्हणजे भारताच्या जैव तंत्रज्ञान क्षेत्रात एक मोठा आणि महत्त्वाचा बदल घडवून आणणारी आहे. म्हणजे बघा, पूर्वी सरकारचं लक्ष फक्त संशोधन आणि उद्योजकतेवर होतं, पण आता मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यावरही तितकाच भर दिला जातोय. हा एक खूप मोठा धोरणात्मक बदल आहे. तर मग जाता जाता एक विचार करूया. या नव्या धोरणामुळे भारताच्या बायोटेक क्षेत्रातून पुढची मोठी क्रांती कोणती असेल? काही नवीन औषधं, पर्यावरणाला अनुकूल इंधन की शेतीत काहीतरी भन्नाट? शक्यता तर भरपूर आहेत आणि बायोराईड योजना ह्याच शक्यतांना सत्यात उतरवण्यासाठी तयार झाली आहे.